जिल्ह्यात उघडकीस आलेल्या अवैध गर्भलिंग तपासणीच्या मोठ्या रॅकेटने संपूर्ण समाज व्यवस्थेला हादरवून सोडले। या प्रकरणामागील बोगस डॉक्टर, दलाल, एजंट आणि स्थानिक व्यक्तींचे जाळे उघड झाले आहे। या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोका अंतर्गत गुन्हा नोंदवा, पुढील अशा कोणत्याही प्रकरणात त्वरित मोका लागू करण्याचे आदेश द्यावे, सर्व सोनोग्राफी केंद्राची तातडीने तपासणी, परवानाधार नसलेली केंद्रे बंद, पोर्टेबल यंत्रे जप्त, सोशल मीडियावर चालणाऱ्या नेटवर्कवर कडक कारवाई, तसेच दोषी डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना निलंबित करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव पाठवावा अशी मागणी हिंदू जनसंघर्ष समितीने केली आहे। याबाबत हिंदू जनसंघर्ष समिती यांच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आलं। तसेच मुलगी नको म्हणून तपासणी करून घेणारेही समान दोषी असून लिंगनिदान करून घेणाऱ्यांवरही तितक्याच कठोरतेने गुन्हे नोंदवावेत। कायद्यानुसार हेही प्राथमिक गुन्हेगार असल्याचं समितीने स्पष्ट केलं। यावेळी बोलताना हिंदू जनसंघर्ष समितीचे अभिजित पाटील म्हणाले, आज आपण हिंदू जनसंघर्ष समिती यांच्या वतीने कलेक्टर साहेबांना एक निवेदन देण्यासाठी आलो होतो। विषय असा होता की काही दिवसापूर्वी अवैध गर्भलिंग तपासणी रॅकेट एक उघडकीस आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये। तर प्रामुख्याने बघायला गेलं तर हे कित्येक वर्ष रॅकेट हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे कार्यरत आहे आणि दरवेळेला ते आरोपींना पकडायचं, त्यांच्यावर कारवाई करायची, परत ते जामिनावर सुटणार आणि परत बाहेर पडणार आणि परत या पद्धतीने ते परत रॅकेट चालवत असतात। तर वास्तविक बघायला गेलं तर अशा पद्धतीनं वारंवार जर काही ह्या पद्धतीच्या गोष्टी होत असतील तर आपण प्रामुख्याने कलेक्टरांना एक सुचवलेलं आहे की जे आता दोषी या रॅकेटमध्ये गावलेले आहेत तर त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि या रॅकेटला जे बळी पडतात, जे सामान्य नागरिक तिथं तपासणी करण्यासाठी जातात तर त्यांना पण तेवढंच दोषी त्यात ठरवण्यात यावं आणि त्यांच्यावरही मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी। तसं बघायला गेलं तर प्रशासनानं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की नक्कीच या संदर्भात हा प्रस्ताव तुमचा वरती पाठवण्यात येईल वरिष्ठांकडे आणि लवकरात लवकर या संदर्भातील कारवाईच्या संदर्भात आपण पाठपुरावा करू। यावेळी आनंदराव पवळ, कविराज कबुरे, महेश पोवार, स्वप्नील पोवार, प्रवीण पोवार, किरण पाटील, यशवंत माने आदी उपस्थित होते।